जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये डिजिटल भूमी अभिलेख आधुनिकी कार्यक्रम अर्थात ई महाभूमी हा कार्यक्रम राबवला जात आहे आणि याच कार्यक्रमाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल सातबारे, डिजिटल आर्ट, डिजिटल फेरफार याचबरोबर इतरही महत्वाची अशी कागदपत्र ई साईनद्वारे डिजिटल उपलब्ध करून दिली जात आहेत आणि याच्याच अंतर्गत शेतकऱ्यांना नकाशे असतील किंवा जे काही आता एकत्रीकरण योजनेच्या अंतर्गत झालेले गट नंबरचे नकाशे असतील, मापनाचे नकाशे असतील, गावठाणचे नकाशे असतील, आता स्वामित्व योजनेअंतर्गत तयार केलेले गावठाण भूमापन नकाशे असतील, हे सर्व या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीसाठी उपलब्ध करून दिले जात आहेत। याच्यासाठीचा जो काही डाटाबेस आहे तो पूर्णपणे पोर्टलवरती अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता लवकरच शेतकऱ्यांना, या जमीन मालकांना, जागाधारकांना आपल्या जमिनीचे, आपल्या जागेचे नकाशे ऑनलाईन पद्धतीने डिजिटल स्वरूपामध्ये डाउनलोड करता येणार आहेत आणि याच भूनक्षा पोर्टलच्या माध्यमातून हे नकाशे डाउनलोड करण्यासाठी किती शुल्क आकारलं जावं या संदर्भातील एक महत्त्वाचा असा निर्णय आज राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, 29 जुलै 2026च्या या GR नुसार राज्यात मूळ जमाबंदी वेळी तयार झालेले भूमापनाचे सर्वे नंबरचे नकाशे, एकत्रीकरण योजनेअंतर्गत तयार झालेले गट नंबरचे नकाशे, नगर भूमापन नकाशे, गावठाण भूमापन नकाशे तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत तयार झालेले गावठाण भूमापन नकाशे द्वारे उपलब्ध करून देण्यासाठी आता मान्यता देण्यात आलेली आहे आणि हे नकाशे उपलब्ध करून दिले जात असताना नागरिकांना संगणकीकृत स्वाक्षरी डिजिटल PDF स्वरूपामध्ये नकाशा उपलब्ध करून दिला जात असताना त्याची किंमत 60 रुपये आकारली जाणार आहे। संगणकीकृत स्वाक्षरीने DWG जी फाईल असेल अशा ड्रॉइंग फाईलचे 120 रुपये आकारले जातील, तर SHP या प्रकारामध्ये ती फाईल डाउनलोड करण्यासाठी 120 रुपये आकारले जाणार आहेत। याच्यानंतर सरकारी आणि खासगी बँका ज्या असतील या बँकांना सुद्धा संगणकीकृत PDF फाईल 60 रुपयामध्ये मिळणार आहे। याच्यानंतर DWG फाईल 120 रुपये आणि SHP स्वरूपामध्ये 120 रुपये। याच्या व्यतिरिक्त API द्वारे डाटा स्ट्रीमिंग मध्ये जिओ JSON च्या माध्यमातून 120 रुपयाला ती फाईल दिली जाणार आहे। हे भूनकाशाच्या संदर्भात आता याच्यामध्ये एकल शेतकऱ्याच्या माध्यमातून केलेल्या मागणीला 60 रुपयाचं शुल्क असणार आहे, परंतु याच्यामध्ये जर गावाच्या संपूर्ण नकाशाची मागणी केली तर 5000 रुपये याप्रमाणे आकारणी केली जाईल। त्यापैकी 3000 रुपये राज्य शासनाला आणि 2000 रुपये जमाबंदी आयुक्तांना अशा प्रकारे त्याचा चार्ज असणार आहे। स्वामित्व योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या गावठाण भूमापन नकाशासाठी प्रति गावठाण भूमापन नकाशा ₹2000 एवढं शुल्क आकारलं जाणार आहे। आता याच्यानंतर जे काही संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने मिळकत पत्रिका आहेत, या मिळकत पत्रिकेसाठी आपण जर पाहिलं तर महानगरपालिका क्षेत्रासाठी PDF 135 रुपये, क वर्ग नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रासाठी 90 रुपये आणि ग्रामीण भागातील जर प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करायचं असेल तर त्याच्यासाठी 45 रुपये एवढं शुल्क आकारलं जाणार आहे। आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा याच्यामध्ये खासगी बँका, सार्वजनिक बँका किंवा सार्वजनिक उपक्रम यांच्यासाठीचे दर हे वेगवेगळे असणार आहेत आणि अशा प्रकारचे आता या प्रॉपर्टी कार्ड किंवा त्याचे जे काही नकाशे असतील किंवा जमिनीचे एकत्रीकरणाचे जे नकाशे असतील ते डाउनलोड करण्याचं शुल्क या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे आणि याच शुल्काच्या माध्यमातून आता नागरिकांना हे डिजिटल स्वरूपामध्ये नकाशे डाउनलोड करता येणार आहेत। मित्रांनो, महत्वाचा असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।